सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अश्विन संकष्टी म्हणजे आपल्या चातुर्मासाची शेवटची संकष्टी. तर त्यानंतर चातुर्मास समाप्त होत असतो. ह्याच्यानंतर जी एकादशी येते त्यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्या चातुर्मासाची सांगता होत असते आणि त्यानंतर चातुर्मास समाप्त होत असतो. तर ह्या संकष्टीच्या दिवशी आपल्याला व्रतवैकल्य तर करायचेच आहेत. ह्या संकष्टीचे व्रत केल्याच्या नंतर आपल्या घरावर येणारे संकट किंवा आलेल्या संकटांना दूर करण्यासाठी हा संकष्टीचा दिवस हा व्रताचा दिवस आहे आणि संकष्टीचा दिवस म्हणजे हा गणपती बाप्पांना समर्पित असा दिवस आहे. जवळजवळ प्रत्येक महिला ह्या गणपती बाप्पांचा म्हणजे संकष्टीचा उपवास व्रत करत असतात. तर उद्याचा संकष्टी म्हणजे प्रत्येक महिन्याची संकष्टी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कशी विधिवत पद्धतीने आपल्याला साजरा करता येईल त्याची माहिती मी तुमच्यासाठी आज या व्हिडिओत घेऊन आलेली आहे. तर ज्यांना कुणाला हवा असेल व्हिडिओ त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर उद्या आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. संकष्टीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्याला पूर्वेकडे आपला मुख करून आपल्याला लगेच सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. पूजा कशी करायची आहे सांगताय का? सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देव्हाऱ्यातून उचलून आपल्याला तामणात घ्यायची आहे आणि तामणात घेतल्याच्या नंतर ओम गण गणपती नमः असा मंत्र म्हणत आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालायचा आहे. 11 वेळेला अभिषेक पाण्याने घातल्याच्या नंतर 11 वेळेला पुन्हा दुधात घालायचा आहे ओम गण गणपती नमः आणि पुन्हा आपल्याला पाण्याने मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत आणि त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसायची. त्यानंतर व्यवस्थित आपल्याला धूपदीप दाखवून घ्यायचं. शेंदूर अर्पण करायचं जे बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर एक दुर्वांची जोडी, एक लाल जास्वंदीचं फूल आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपल्या बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूपदीप दाखवायचंच आहे, परंतु बाप्पांना अक्षदा सुद्धा अर्पण करायच्यात. अक्षदा ह्या अखंड अख्खे तांदूळ असावे. आपण त्या दिवशी व्रत तर केलेलाच असेल, परंतु आपल्याला बाप्पांच्या समोर बसून आपल्याला बाप्पांची आरती ओवाळायची आहे. सुख करता दुःख करता प्रत्येक व्यक्तीला ही आरती येत असते. तर ही आरती आपल्याला म्हणायची आहे. आरती म्हणत असताना आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करूनच आरती करायची आहे. त्यानंतर बाप्पांच्या समोर बसून आपल्याला जर का वेळ असेल तर नक्कीच तुम्ही अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला सकाळीच वेळ नसेल तर तुम्ही कामानिमित्त बाहेर पडत असाल तर संध्याकाळच्या वेळेला तरी तुम्ही हे काम नक्की करा, म्हणजे तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. शिवाय मुलांसाठी खास म्हणजे अथर्व शीर्ष ज्यांच्या घरात मुलं प्रत्येक दिवशी, काही मुलं प्रत्येक दिवशी अथर्व शीर्ष म्हणत असतात, तर काही मुलं मंगळवारी किंवा बुधवारी किंवा संकष्टीच्या दिवशी अथर्व शीर्ष म्हणत असतात. तर ज्यांच्या घरात अथर्व शीर्ष मुलं म्हणतात त्यांच्या घरात मुलांना कधीही अभ्यासात कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. परंतु हा अथर्व शीर्ष आपल्या मुलांना बोलता यावा त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करावे. लहानातले लहान आणि मोठ्यातले मोठे हे अथर्व शीर्षाचे पठण करू शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही हे व्रत करत असाल तर ह्या व्रत आपल्याला कधी सोडायचं आहे, तर हा व्रत आपल्याला रात्री ज्या वेळेला चंद्रदर्शन लिहिलेलं असतं, चंद्रोदय लिहिलेलं असतं, त्यावेळेला चंद्राची आरती करायची आहे. चंद्राला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हा तुम्हाला व्रत सोडायचं आहे. आता तुम्ही गणपती बाप्पाला कुठला नैवेद्य बनवता, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे म्हणजे बेसनाचे म्हणा किंवा मोतीचूरची लाडू किंवा तुम्हाला त्या दिवशी बरेच लोक मोदकांचा नैवेद्य अर्पण करत असतात, तर मोदक सुद्धा तुम्ही बनवू शकता. नसेलच जमत तर तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अगदी आवर्जून बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे. अशी ही होती विधिवत पूजा. बाप्पांना कुठल्याही गोष्टीची आवड आहे किंवा आपल्या मनाने आपण देतो म्हणून ठीक आहे, परंतु ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनाने बाप्पांची पूजा करत असतात त्यावेळेला बाप्पा ती पूजा तुमची स्वतः स्वीकार करतात. आणि बघा, ज्यांना कुणाला हा व्रत करायला जमत नसेल त्यांनी ह्या व्रताची नुसती पूजा केली तरीही चालेल, परंतु व्रत केला तर तुम्हाला चंद्रोदयाची वाट बघायची आहे, त्यानंतरच उपवास तुम्हाला सोडायचा आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच गणपती बाप्पांची पूजा करा. आपल्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या बाप्पांना बोलून दाखवा, त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा. तर अशी होती ही आजची छोटीशी माहिती. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.